मुलाला ती बोलली की मी माझ्या मुलाला घेऊन तुमच्या घरी येते. ओके. तुझ्या मुलीला काही सांगू नको की आम्ही येतोय म्हणून. तू जा, आम्ही अर्ध्या एक तासाने तुझ्या घरी येतो. हो. मग ते बोलले ठीक आहे चालेल. मम्मी बोलली या तुम्ही मग घरी, हा. मग आपण बघू काय आहे तिचं, ती खरं सांगते की ती खोटं सांगते. कारण माझ्या मम्मीला तर विश्वास नव्हता. मम्मीला असं वाटलं की म्हणजे ही मेंटली एक तर डिस्टर्ब झालीये, तिच्याबद्दल विचार करून करून तिला तीस तीस दिसते. तर मम्मीनी त्यांना जाऊन सांगितलं. मग मम्मी आली. मम्मीच्या अर्ध्या एक तासाने ती तिच्या मुलाला घेऊन आली. अच्छा. ती आली तर मी हॉलमध्येच बसलेली होती. हा. आली, तो जसा घरात आला, येत नाही तर ना माझी केस पकडले आणि इथे ना 3 गाठ मारली त्यांनी. आणि मी बोलते हा असा का करतोय मला, इथे 3 गाठ का मारतोय मला असं. तर मी मम्मीला बोलते हा काय करतोय माझ्यासोबत, हे काय आहे. तर मम्मीला पण काय समजलं नाही, कारण मम्मीला पण एवढं काय माहिती नाही ना की हे खरं आहे की खोटं आहे. तर त्यांनी आला आणि पटकन मला इथे 3 गाठ मारली, इथे केसांमध्ये. हा, म्हणजे तुला हार्म नाही करायला पाहिजे हा. म्हणून. हा, तर पुढे. ते 3 गाठ मारल्यानंतर मग तो बोलला की ही जे बोलते ना ते खरं बोलते, ती आता पण इथे आहे घरामध्ये. तर मम्मी बोलली कशी दिसते ती. तर त्यांनी सांगितली मग की थोडीसा कलर तिचा सावळा आहे आणि तिची केस एकदम मोठे मोठे आहेत, नाक असं उंच सारखं आहे. तर मम्मी बोलली मग आता कुठे बसली आहे ती, कुठे आहे ती. तर त्यांनी सांगितलं की मला घाबरून ती किचन मध्ये गेलीये, किचनच्या फ्रीजच्या इथे बसली आहे म्हणून, पुण्यामध्ये. तो मम्मी बोलते तिला काय पाहिजे माझ्याकडून, तिला काय पाहिजे का, तिला विचार तू. बोलतो ती इतकी घाबरली आहे ना मला बघून की आता ती ती स्वतः बाहेर यायला घाबरते, ती मला इतकी घाबरली. तर मम्मी बोलली की तू विचार, म्हणजे तुम्ही विचारा तिला काय हवं आहे का माझ्याकडून, काय राहिलं असेल तर मी देते तिला काय. व त्याने विचारलं तिला की तुला काय हवं आहे का. पण ती इतकी घाबरलेली होती, तो बोलतो की ती काहीच बोलायला तयार नाही, काहीच नाही. मग त्यांनी अर्धा एक तास ते काय त्यांचे कलमा वगैरे असतात ना ते मुस्लिम्स लोकांचे, ते सगळं तो बोलायला लागला एकदम जोरजोरात, हे ते असं तसं. मग नंतर तो बोलला की तुम्ही काय करा, तिचं लग्न होणार होतं का. तर मम्मी बोलली हो तिचं लग्न होतं आता ह्या महिन्यातच, 20-25 दिवस बाकी होते लग्नाला, तिचं असं झालं. तर मग त्यांनी सांगितलं की ना तुम्ही एक काम करा की तिला ना म्हणजे जे सुहागनचं शिंगार असतो ना ते हवंय, तुम्ही देणार का तिला. तर मम्मी बोलली हो मी देईन, पण तुम्ही हे सगळं ना तिला सांगा की नका घाबरू मुलींना.